पुण्याचा होईल सेवक देही द्वंद्वादिक दुरावले आयशेवर ममद दावी नारायण अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी. आज तुम्हा संत मायबापांच्या सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग देहो निवासी जगद्गुरु वैराग्याचे महामेरू असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी या सप्ताहातील आज 4था दिवस ना, 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडं या ठिकाणी आदरणीय बोरकर महाराज यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली. गेली 15 वर्ष या ठिकाणी हा सप्ताहाचा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी चालू आहे. महाराजांना, बोरकर महाराजांना बाबांच्या कृपेने, आत्माराम बाबाच्या कृपेने या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली आणि ती संधी या ठिकाणी फलद्रूप करण्याचं काम या ठिकाणी अविरतपणे दरवर्षी या ठिकाणी बोरकर महाराज करतात आणि त्यांच्याच कृपेने, त्यांच्याच आग्रहास्तव या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामराकडे आला. विठ्ठल सुंदर अशी गायक मंडळी या ठिकाणी उभी आहेत. महाराज दरवर्षी पाहतो, दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रमाला हजर असतात. आदरणीय पेटी मास्तर हे सुंदर या ठिकाणी हार्मोनियम वादनाचं काम करत आहेत. सुंदर असे बाल मृदंगमणी या ठिकाणी सुंदर हाते, अतिशय गोड हाते सुंदर या ठिकाणी पप्पाची साथ करतायत आणि तुम्ही चातकासारखे श्रोताजन या ठिकाणी आज या सेवेसाठी उपस्थित आहात. या ठिकाणी शेडगावून सुद्धा बरीचशी मंडळी या ठिकाणी कीर्तनाला आलेली आहेत. आमचे भोसले महाराज पाहिजे, मला वाटलं एकटेच आले काय ते, पण बाकी मग बरेच येणार होते, नंतर कळालं. आदरणीय आमचे रायकर महाराज असते, हिरे भाऊ, मेजर भाऊ, आमचे नाना भाऊ आणि आमच्याकडे 2 दिवस ज्यांचा सहवास आम्हाला लाभला असे आदरणीय उघडे बाबा या ठिकाणी गाडीचं सारथ्य त्यांनी केलं. त्यांनीच आम्हाला इथं बाबांनी आम्हाला काही मुराळीच पाठवलं होतं असं म्हणावं लागेल. आदरणीय बाबांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचं भाग्य गेल्या वर्षी मला लाभलं होतं, परंतु मी ती सेवा आमचे गुरुबंधू टाके भाऊ यांनी या ठिकाणी सेवा दिली होती आणि महाराजांनी सांगितलं की बाबा दिसतानाच्या ठिकाणी तुम्हीच सेवा करायला पाहिजे, आम्ही तुम्हाला आदराने सेवा देतो आणि तुम्ही ते दुसऱ्याला देता. म्हणून त्यांच्या आणि तुम्ही म्हणले बऱ्याच दिवसापासून आता प्रवचनच 15 वर्षापासून इथं प्रवचनच करताय म्हणजे किती दिवस प्रवचन करायचे. आता तुम्ही कीर्तन करावं, तुम्हाला कीर्तनासाठी लागणारं भांडवल, कीर्तनासाठी लागणारं गायन, बाकी सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्याची आपल्याकडे कमतरता आहे. विनाकारण आगाऊपणे कशाला करायची. परंतु आले बाबांच्या किंवा देवाजीच्या मनात किंवा बाबांची इच्छा असेल, बाबा जशी सेवा करून घेतील त्या पद्धतीने या ठिकाणी सेवा करण्याचा बाबाच करणार आहेत. मी नुसतं निमित्ताने या ठिकाणी उभा आहे. तर या ठिकाणी महायोग पीठे कुंडले काय धातू समादष्टिष्ठं तमानंदं भजे पांडुरंग
कोण पुण्याचा होईल सेवक देही द्वंद्वादिक दुरावले. आज या ठिकाणी महाराज सांगताय की या ठिकाणी जे द्वंद्व आहे ते द्वंद्व घालवण्यासाठी असं जे कोणतं पुण्य आहे म्हणले, ज्या पुण्याने म्हणले माझ्या ठिकाणचं द्वंद्व या ठिकाणी निघून जाईल. आणि कोण पुण्य याचा होईल सेवक कधीही द्वंद्वादिक दुरावले. आणि ते द्वंद्व घालवणारं पुण्य माझ्या जीवनामध्ये जेणेकरून पडल आणि ते पुण्य पडल्यानंतर आयुष्य वर्म मदत आली नारायणा अंतरीच्या पुन्हा. कारण की त्या भक्ती मार्गातलं असं जे काही वर्म आहे म्हणले ते वर्म त्या पुण्याने मला नारायण तू दाखव. आणि त्याच्यासाठी म्हणले बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटी जर पाहिलं तर म्हणजे खूप अवघड आहे. परी जगदेठी करुणा. भगवंताने जर कृपा केली तर निश्चितपणे माझ्यावरती कृपा जर त्या भगवंताने केली तर त्या पुण्याची ते पुण्याचं ओळख मला त्या ठिकाणी भगवंत करून देतील. आणि असं पुण्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर तुका म्हणे मग तुकाराम महाराज म्हणतात की जे सुख पाहिजे जीवनामध्ये आल्यानंतर ते सुख या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी भगवंताच्या सेवेने भगवंताच्या करुणेने त्या ठिकाणी मला ते पुण्य प्राप्त होऊन त्या ठिकाणी निश्चितपणे सुखाचे शेजारी पहुडे. असं पुण्य मला त्या ठिकाणी असं जे पुण्य आहे त्याची ओळख या ठिकाणी नारायणाने मला करून द्यावं असं विनंती पर अभंग या ठिकाणी मागणी पर अभंग या ठिकाणी मागणी या ठिकाणी तुकाराम महाराज या ठिकाणी भगवंताला करतात. विठ्ठल या सुखाची याच्यावर जीवाला गरज आहे. याच्यावर जीवाला ज्या सुखाची गरज आहे आणि त्याच सुखाबद्दल या ठिकाणी तुकाराम महाराज भगवंताला याचना करतात की ते सुख जेणेकरून माझ्या पदरात पडल असं पुण्य त्या ठिकाणी असं त्या पुण्याची सेवा माझ्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारे पडल या ठिकाणी ती याचना करतात. आणि असंच पुण्य या ठिकाणी असेच महात्मे या ठिकाणी या परिसरामध्ये, कारण की ही पुण्यभूमी आहे की नाही. तर या जागेचा महिमा आणि गोकुळ बसविले रामा, कारण की या जागेचं महत्व वाढवण्याचं काम या ठिकाणी अवताराला आला धर्मरक्षणाला. धर्मावरती ग्लानी येते, धर्मावरती संकट येते, त्यावेळेस असे संत महात्मे त्या ठिकाणी अवतारले येत असतात. आणि तेच कार्य या ठिकाणी आत्माराम बाबा या ठिकाणी आत्माराम बाबाच्या रूपाने त्या भगवंताचं कार्य या ठिकाणी या परिसरामध्ये चालू आहे. कारण की
अशी महान विभूती आणि त्यांचा सुगंध या नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आज हयात असताना दरवळतो. कारण की सुगंध दरवळत कधी असतो गेले दिगंबर म्हणजे ईश्वरी राहिल्याच्या कीर्ती बाबांची कीर्ती असताना त्या ठिकाणी जसं आपले गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये तसं भविष्यामध्ये जसं वाटचाल करत गेले आणि त्यांच्या जीवनामध्ये जसं परिवर्तन झालं तसंच परिवर्तन या ठिकाणी बाबांच्या जीवनामध्ये झालं. कारण की माऊलीच्या ओळीप्रमाणे या देहाच्या बांधोडीनं पडिते सुख दुःखाच्या सागरीने पडिते सुखे सुखरूप घडिते माझे अंगा. कारण की बाबा या ठिकाणी या देहाच्या नादी लागले नाही. कारण की आपण सगळे संसारिक आहोत, आपण सगळे या देहाच्या नादी लागलो. पण बाबांनी दिली तिला अंजली कुळ नाव रूपा शरीर याचे त्याचे समर्पित. कारण की हे शरीर ज्याचं आहे त्याला समर्पित केलं. आणि फोडीला घट घट फोडला चरणी आणि महावाक्य ध्वनी महावाक्य ध्वनीची बोंब बाबा या ठिकाणी मारत आहे. वाजत ते बोंब कोणी नाही ठिकाणी सुखे सुखरूप घडी. माझं श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात की सुखे सुखरूप घडते माझे अंग. आता भगवंताचं अंग कोणतं? आणि जे भगवंताचा त्यांनी त्या अंगाचा संग केला आणि त्या अंगसंगामध्ये सतत त्या ठिकाणी विदेही स्थितीमध्ये या ठिकाणी आज विदेही महात्मा या ठिकाणी मला वाटतं कुठेच पाहायला मिळत नाही. परंतु एक विदेही महात्मा या ठिकाणी आपल्या परिसराचं त्या नगर जिल्ह्याचं एक विदेही महात्मा या ठिकाणी त्या महात्म्याचं दर्शन त्या महात्म्याचा सहवास त्या महात्म्याची सेवा करण्याची संधी या ठिकाणी भगवंतांनी आपल्याला करून दिली. म्हणून असं जे काय पुण्य आहे कारण की त्याच्यासाठी सेवा हा जाणवत आहे की नाही. कारण की भगवंतापर्यंत जाण्यासाठी तन मनुचे चरणाशी लागावे. कारण की ते दास्य अगर्वता करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की या ठिकाणी कोण पुण्य यांचा होईल शेवट
कारण की कोणतं पुण्य आहे असं की त्या ठिकाणी जे पुण्य ज्या ठिकाणी असा द्वंद्वरहित साधू ज्याच्या ठिकाणी ज्याचं द्वैत गेलेलं आहे पूर्ण, असा द्वंद्वरहित साधू माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल आणि त्याच्यासाठी कोणतं पुण्य या ठिकाणी प्राप्त करावं लागेल. कारण की या ठिकाणी जे पुण्य आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात, पापात्मक पापे नरका जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गात जायचे आणि माझे जे पाहिजे ते शुद्ध पुण्य. असं जे शुद्ध पुण्य आहे त्या शुद्ध पुण्यानेच कुठलीही गोष्ट होत नाही. कारण की या ठिकाणी सांगितलंय की पापात्मक पापे नरका जायचे. कारण की पाप केलं तर त्या ठिकाणी त्या पापाने त्या ठिकाणी नरकाला जावं लागतं. पण पुण्यात्मक पापे, पुण्यात्मक पाप कसं काय होत असतील? कारण की जरी उपास तापास होम हवन जप तप तीर्थयात्रा जरी केल्या तरी त्या ठिकाणी कितीतरी भरपूर पुण्य त्या ठिकाणी पुण्याचा संचय होईल, आहे का नाही? परंतु त्या ठिकाणी ते पुण्य या ठिकाणी उद्धाराला कारणीभूत होणार नाही. कारण की माऊली सांगतात की जो पुण्याची पावटी सरे लोकांची सवेची इंद्रवताची इंद्रपदाची उंडी उतरे माघारे लोका. कारण की पुण्य संपलं की त्या ठिकाणी जरी तो इंद्रपद मिळाला असलं, त्याला इंद्राची खुर्ची जरी मिळाली तर पुण्य संपल्यानंतर त्याला तुका म्हणे जातो अधोगती होणार आहे. जरी स्वर्ग मिळालं तरी त्या ठिकाणी काही
नहुस राजा स्वर्गाधिपती झाला, 100 यज्ञ त्या ठिकाणी केले. परंतु त्या ठिकाणी तो सुद्धा भांबावला म्हणजे तिथं गेल्यानंतर पुण्य संपल्यानंतर लाथ मारून खाली ढकलून दिला आणि मृत्यू लोकांमध्ये येऊन पडला. मनुष्य देह नाही मिळाला, भुजंग आजगर होऊन त्या ठिकाणी या ठिकाणी खाली पडला. म्हणजे जरी पुण्य मिळालं ते पुण्य काही कामाचं नाही, ते पापात्मक पुण्य आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितले माते पाविजे शुद्ध पुण्य. माझ्यापर्यंत येण्यासाठी कोणतं पुण्य लागतं म्हणले? शुद्ध पुण्य लागतं. मग शुद्ध पुण्य कुठून मिळेल? शुद्ध पुण्य जे आहे ते शुद्ध पुण्य या ठिकाणी निष्काम ज्यावेळेस भक्ती केली जाते, निष्काम पुण्याच्या कोट्यानं कोटी आहे का नाही, निष्काम पुण्य ज्यावेळेस या ठिकाणी केलं जातं त्या निष्काम पुण्यातून त्या ठिकाणी काय होतं? शुद्ध पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. कारण की पुण्य प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी सांगितलंय, हरिपाठात सांगितलंय काय? कारण की साधन एकच आहे, नामावरती साधन नाही. येतो अनेक करायचे आहे, आता मी सांगे तुका नाम घेता. कारण की माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, त्या ठिकाणी पुण्याची गणनाच होऊ शकत नाही. कारण की त्या नामामध्ये एवढी शक्ती आहे, नाम एवढं पवित्र आहे. कारण की कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. कारण की कोटी कोटी यज्ञाचं पुण्य या ठिकाणी एका हरिनामाच्या चिंतनाने त्या ठिकाणी प्राप्त होतं. पण ते कसं केलं पाहिजे? नित्य त्या ठिकाणी नित्य नियमनाने कारण की नित्य नियमाने त्या ठिकाणी त्या भगवंताचं नामचिंतन संतचरणी भावना आणि मुक्तीने वरमाळा घालावी याच्यासाठी तुकाराम महाराज मागितलं नाही. कारण की या ठिकाणी त्याच्यासाठी लागतं शुद्ध पुण्य आणि ते शुद्ध पुण्य फक्त नामस्मरणाने मिळतं. कारण की ते नाम म्हणजे जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, परी हा दुर्लभ हरीचा नाम. जगाच्या बाजारी म्हणजे सगळं काही मिळेल, पण त्या ठिकाणी हरीचं नाम काय आहे? नाम चांगले चांगले
पाहुणी गोड असं जे नाम आहे ते किती चांगले म्हणजे कपी गोळ उतरलेले मुख केले महाराजांनी पुरावे दिले म्हणजे कपी कुळाचा सुद्धा उद्धार केला आणि राक्षस जे आसुरी आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी या नामाने उद्धार होतो. आणि असं जे नाम आहे ते दुर्लभ आहे की नाही. काय काय दुर्लभ आहे, मनुष्य देह दुर्लभ आहे की नाही. मनुष्य देह जरी मिळाला तरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भगवंताची भक्ती करण्याची जी काही मुमुक्षुता आहे ती या ठिकाणी दुर्लभ आहे. त्याच्यानंतर सांगितलं जरी मुमुक्षुत्व तयार झाले तर त्या ठिकाणी संत भेटणं खूप अवघड आहे. आणि जरी संत भेटले तरी त्या संतांनी कृपा करणं त्याही पेक्षा अवघड आहे. आणि जरी कृपा केली, साधन जरी मिळालं तर त्या साधनावरती आरूढच राहील किंवा आरूढ राहण्याचं जे काय भगवंताची कृपा आहे ती त्याला संपादन करताच येईल हेही त्या ठिकाणी सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये म्हणतात ब्रह्म तुकाचे आले असे जे तुकाराम महाराज असतात एवढे मोठे असणारे तुकाराम महाराज त्या ठिकाणी भगवंताला विनंती करतात. कारण की जसं अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशले श्रीवाजे संसार एवढे ओझे तसे अर्जुनाच्या निमित्ताने या ठिकाणी गीता या ठिकाणी आपल्यासाठी प्रकाशित झाली. तसं हे मागणं कुणासाठी केलं तर ते आपल्यासाठीच केलं. कारण की या ठिकाणी महाराजांना माहित होतं काय माहित महाराजांना सांगायचं होतं मरण आधी सावध व्हावे आपले हित साधून घ्यावे मानवाची उत्तम काया जन्म घालू नये कारण की येण्याची शरीरा येणे किंबहुना एवढंच हाच नरदेव एवढाच भगवंताने आपल्याला हे जंक्शन स्टेशन दिलंय
मनुष्यरूपी हा नरदेह जो दिलाय हा जंक्शन स्टेशन आहे. या स्टेशनवरून काय करता येतं, आपल्याला ऐच्छिक ठिकाणी जाता येतं. आणि आपण जर या स्टेशनवर गाडी येऊन जर प्लॅटफॉर्म जर नाही बदलले तर काय होईल, या ठिकाणी नको त्या भक्तिविना गेला आणि भक्ती विना गेला अधोगती. कारण की आपण पाठीमागे काहीतरी सुकृत केलं आहे. जन्मोजन्मी आम्ही कारण की पाठीमागच्या जन्मात आपण काहीतरी सुकृत केलंय तेव्हा आपल्याला नरदेह मिळाला. पण मिळून जर त्याची किंमत नाही कळाली तर म्हणजे इंदुरीकर सांगतो, जन्म आला ह्याला आणि पाणी भाऊ ह्याला. कारण की नरदेह विधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होऊ म्हणती देवच होती. कारण की या नरदेहाने देवच होता येतं. पण त्या ठिकाणी साधन जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. ते साधन म्हणजे साधनाचे सार मंत्र बीज आहे आणि आत्मतत्व धरी तोची असं जे बीज मंत्र आहे तो जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी त्या ठिकाणी तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की ऐशे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या प्रत्येक गोष्टीला वर्म आहे की नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा साधू संतांनी सुद्धा वर्म सांगितलं. कारण की भक्ती करत असताना त्या ठिकाणी वर्म सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की ते म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा
भगवंताला भाव कसा लागतो? निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वभाव, निर्धार वर्म चुकू नये. कारण की निर्धार या ठिकाणी एखादं ठरवलं की ती गोष्ट कडेला स्त्रियेला घेऊन जायची हा निर्धार त्या ठिकाणी महत्वाचा आहे. कारण की निष्ठा सगळ्यात महत्वाचा असं आहे. कारण की निष्ठेशिवाय कुठलेही काम होत नाही. श्रद्धा खूप निष्ठा म्हणजे श्रद्धा. कारण की श्रद्धावान निश्चयाचे निश्चय कसा असला पाहिजे, निष्ठा कशी असली पाहिजे. आणि निष्ठेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर एक राजा आणि प्रधान त्या ठिकाणी फिरायला निघाले. कारण की परिस्थिती तशी आली होती, अकाल पडला होता. एवढा अकाल भयानक पडला होता की कुठे चिमणीला पाणी प्यायला सुद्धा पाणी नव्हतं. माणसं पक्षी पशु पक्षी तडफडून त्या ठिकाणी मरत होते. आणि अशी परिस्थिती असताना पाण्याच्या शोधात राजा आणि प्रधान त्या ठिकाणी निघाले. आणि प्रवास करत असताना दुपारची वेळ राजाला प्रधानाला तहान लागली. तहान लागल्यानंतर त्या ठिकाणी राजा आणि देवणानी त्या ठिकाणी व्याकुळ झाले. एका झाडाखाली झोपले. प्रधान त्या ठिकाणी राजा झोपल्यानंतर प्रधान बसला होता. थोडासा फेरफटका मारला, कुठं पाणी मिळतंय का, राजाला तहान लागली. आणि अशाच वेळेस त्या प्रधानाला थोडीशी पक्ष्याची भाषा कळत होती. आणि पक्ष्याची भाषा कळत होती. आणि मग त्या ठिकाणी पक्ष्याची भाषा त्याने ऐकल्यानंतर त्या प्रधानाने काय केलं, कारण की पक्ष्याने सांगितलं, म्हणले त्या इथं जे सरोवर आहे ते सरोवर कोरडं पडले म्हणले पूर्ण. पण हे सरोवर जर या राजाची मान कापली आणि त्या राजाचं रक्त जर या सरोवरात मध्ये शिंपडलं तर त्या ठिकाणी काय होईल, ते सरोवर तुडुंब भरलं जाईल. आणि ते प्रधानाने ऐकलं आणि पुढे सांगितलं की म्हणजे अशी वनस्पतीची काडी त्या ठिकाणी तोडून त्याचा रस जर त्या ठिकाणी राजाला लावला तर राजा पुन्हा जिवंत होईल. हे त्या ठिकाणी प्रधानाने ऐकल्यानंतर राजा ज्या ठिकाणी झोपलाय त्या ठिकाणी राजाच्या छातीवर जाऊन प्रधान बसला. छातीवर बसला, तलवार काढल्याबद्दल बरोबर त्या राजाने डोळे उघडले तरी राजाने काही कुठला प्रतिकार केला नाही. त्या ठिकाणी प्रधानाने त्या राजाची मान उडवली. त्या ठिकाणी ते रक्त घेतलं, त्या सरोवरामध्ये शिंपलं. ते सरोवर गच्च तुडुंब भरलं. आणि तुडुंब भरल्यानंतर त्या ठिकाणी पशु पक्षी त्या ठिकाणी पाण्यावर तुटून पडले. आणि मग त्या ठिकाणी त्या प्रधानाने काय केलं तर त्याची वनस्पती सांगितली ती त्या पक्षांनी, ती वनस्पती त्या ठिकाणी तोडली, त्याचा रस काढला आणि त्या मान जोडली. ती त्याच्या ठिकाणी ती वनस्पतीचा रस लावला. राजा जिवंत झाला. राजा जिवंत झाल्यानंतर प्रधान आणि राजा त्या ठिकाणी आनंदामध्ये त्या ठिकाणी राज्य करू लागले. आणि राज्य करत असताना बऱ्याच कालावधी निघून त्या ठिकाणी गेला. पण प्रधानाच्या मनामध्ये मात्र एक शंका राहून गेली की म्हणजे मी ज्यावेळेस राजाची मान उडवली त्यावेळेस राजाने डोळे उघडले. मला प्रत्येक ठिकाणी मी हळून पाहिलं पण राजाने प्रतिकार केला. राजाने प्रतिकार का नाही केला ही शंका बऱ्याच दिवस त्या ठिकाणी प्रधानाच्या मनामध्ये त्या ठिकाणी बोलत होती. एक दिवस राजाला प्रधानाने विचारलं, म्हणजे राजेसाहेब, मी ज्यावेळेस तुमच्या छातीवर बसलो, तुमची मान उडवली, त्यावेळेस तुम्ही म्हणले अजिबात प्रतिकार नाही केला. त्यावेळेस राजाने हसले राजा आणि उत्तर दिलं, म्हणले माझा तेवढा तुझ्यावर विश्वास आहे. म्हणजे एवढा विश्वास त्या ठिकाणी त्या सद्गुरूवरती, त्या नामावरती असला पाहिजे. जसं त्या ठिकाणी आपले
शबरी माता ज्यावेळेस शबरी लग्न ठरलं आणि तिने पाहिलं त्यांच्यामध्ये बरेच बकरी कापायचं प्रथा होती आणि त्यांनी विचारले कशासाठी आणले. त्यावेळेस वडिलांनी सांगितलं म्हणजे अरे तुझा शुभविवाह ठरला आहे आणि त्या शुभविवाहामध्ये बली द्यावा लागतो म्हणले. ते बली देण्यासाठी हे सगळे बकरी आणले आणि ते ऐकल्यानंतर तिला पश्चाताप झाला म्हणजे माझ्यासाठी आणि यांचा जर बली जाणार असेल तर तिला अतिशय पश्चाताप झाला. ती म्हणले मला लग्नच नाही करायचं. ती रात निघून गेली, रातोरात निघून गेली आणि त्या ठिकाणी मातंग ऋषींचा आश्रम त्या ठिकाणी झाडायची, झाडावरती बसायची. पहाटेची येऊन त्या ठिकाणी मातंग ऋषीचा आश्रम झाडायची, सडा टाकायची, झाडावर जाऊन बसायची. कितीतरी दिवस हे चाललं होतं आणि एक दिवस मातंग ऋषीने विचारलं अरे म्हणले जो या ठिकाणी सडा स्मरण करतोय रोज त्या ठिकाणी रांगोळी काढून जातोय, झाडून जातोय, कोण आहे म्हणले त्याला माझ्या समोर बोलवा. तर त्या ठिकाणी एकही त्या ठिकाणी सेवेकरी एकही शिष्य त्या ठिकाणी पुढे आला नाही. त्यावेळेस शिष्यांनाही वाटलं की अरे आपल्याकडं तर कुणीच करत नाही, नेमकं कोण करतं. मग त्या ठिकाणी ते जागृत राहिले आणि कोण करतं ते पाहिलं आणि त्या ठिकाणी शबरीला त्या ठिकाणी त्या ऋषींच्या आश्रमामध्ये पकडून आणलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्या बहीण काही या ठिकाणी सगळं काय करते आणि त्यावेळेस त्यांची कृपा झाली तिच्यावरती आणि त्यांच्या मुखातून शब्द गेले की म्हणजे एक दिवस तुला राम भेट देतील, एक दिवस काय राम भेट देतील. एवढा विश्वास दिला, एवढा आनंद तिला झाला आणि दररोज त्या ठिकाणी झोपडी झाडायची. इकडचा रस्ता झाड, तिकडचा रस्ता, ह्या रस्त्याने राम येते, त्या रस्त्याने येते. असं करता करता 16 वर्षाची 17 वर्षाची असणारी ती शबरी माता 60 वर्षाची झाली पण विश्वास मात्र तिचा ढळला नाही. आणि एक दिवस त्या ठिकाणी रामप्रभू तिच्या दरबारामध्ये आले. म्हणजे विश्वास तो करी असा विश्वास त्या ठिकाणी जीवनामध्ये जर प्राप्त झाला तर निश्चितपणे तो भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. कारण जसं तुकाराम महाराज वृत्ती टाकले तुम्ही, तुकाराम महाराज ज्यावेळेस ग्रंथ त्या ठिकाणी त्यांचे बुडवले, ते लिखाण त्यांचं बुडवलं, गाथा त्यांची ज्यावेळेस बुडवली आणि बुडवलेली गाथा ज्यावेळेस पाण्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस 24 दिवस अनुष्ठान 42 दिवस अनुष्ठान मांडलं आणि ती गाथा पाण्यावरती वरती आली आणि गाथावरती आल्यानंतर ती सगळी बातमी परिसरामध्ये समजली आणि ज्यावेळेस त्यांनी ती पानं जुळवायला सुरुवात केली, सगळे पानं जुळवून एकत्र करत असताना त्यांना काय झालं त्या ठिकाणी 2 पानं कमी लागली. म्हणजे 2 पानं पुढे गेले, 2 पानं पुढे गेली. गाथा तर सगळी यायला पाहिजे, 2 पानं पुढे गेले. शोध घेत असताना आणि म्हणजे माझ्या याच्यात 2 पानं पुढे गेले, 2 पानं पुढे गेले. त्यावेळेस त्या पत्नी आई म्हणजे आहेत मुलं आहेत म्हणजे कुठे म्हणजे माझ्या कमरेला खवले. म्हणले तिच्या कमरेला खवले कशासाठी. अहो म्हणले मी तिकडं पाण्याला जाते ना, नदीच्या काठाला लांब जावं लागतं मला पाण्याला विहिरीवरती आणि तिथं पाण्याला गेल्यानंतर म्हणजे कुणी जर मी जर कदाचित पडले विहिरीत कुणी ढकलून दिलं तर म्हणले हे हा भंग काढते म्हणले मी बुडणार नाही म्हणजे मी तरण. म्हणजे एवढा विश्वास त्याची का माहिती सुद्धा तुकाराम महाराज म्हणजे असा विश्वास त्या ठिकाणी असला पाहिजे. दुसरं सांगायचं म्हटलं तर 2 जण नवरा बायको होडीने फिरायला चालले होते, होडीमध्ये फिरायला चालले होते आणि फिरायला जात असताना असा सुशाटाचा वारा सुटला, लाटा ती होडी डळमळ डळमळ करायला लागली. ती बाई आरडायला लागली मोठे मोठ्याने, अहो वाचवा, अहो वाचवा, अहो वाचवा. मालकाकडे बघायची, मालकाचं काहीच नाही, जागेवर बसलेलं बस मोठी झाल्यासारखं जागेवर बसलेली. त्याला तिला वाटली याला लई भीती वाटली का काहीच म्हणा म्हणजे आपण तरी आरडावा, मोठे मोठ्याने आरडायची, अहो वाचवा, अहो वाचवा. शेवटी कसं तरी ती नाव कडेला लागली, त्या नावेतून खाली उतरले. खाली उतरल्यानंतर त्या ठिकाणी बाहेर आले. तुम्ही किती घाबरले होते. मी तरी आरडत होते पण तुम्ही अजिबात आरडत नव्हते. हां म्हणले आपण याचं जर बुडालो असतो तर तुम्ही काहीच नाही, थोडं तरी आरडायला पाहिजे होतं, तुम्ही का नाही आरडले. म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास आहे. माझा काय माझा त्याच्यावर विश्वास आहे म्हणजे तुम्हाला बुडून येणार नाही. तसा जर विश्वास त्या ठिकाणी ठेवला म्हणजे मग म्हणजे तसा जर विश्वास ठेवला
तर त्या ठिकाणी कोण पुण्याचं होईल शेवट अंतरीच्या खुणा कारण की असा जर विश्वास जर ठेवला तर निश्चितपणे त्या भगवंताच्या नामचिंतनाने कारण की ते पुण्य त्या नामचिंतनानेच त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्या पुण्याने त्या अंतरीच्या खुणा त्या ठिकाणी प्रगट होणार आहे. भक्ती करत असताना अंतरीच्या खुणाला खूप महत्व आहे कारण की प्रवास करत असताना प्रवास जर करत असला तर प्रवास करत असताना आपण खुणा पाहून प्रवास करतो आणि रस्ता सुद्धा आपल्याला काय करतो मार्गदर्शन करतो. रस्त्यावरचे दगड आपल्याला मार्गदर्शन करतात की नगर इतक्या किलोमीटर आहे. आता हे गाव आलं आता रस्त्याला कॉर्नर येणार आहे आता काय घाट येणार आहे सावध चला म्हणजे तो रस्त्यावरच्या खुणा सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या खुणावरून आपल्याला समजतं की आपला प्रवास या ठिकाणी बरोबर त्या दिशेने चालला. पुन्हा सगळ्यात महत्वाचं आहे डॉक्टर सुद्धा आपल्याला औषध देताना तुम्हाला पुन्हा विचारतो तसं फुकट औषध दे नाही आहे का नाही देतो पुन्हा विचारतो तुम्हाला काय होतंय हा सांगतो माझं अंग दुखतंय दात येतंय डोकं दुखतंय पोट दुखतंय आहे की नाही म्हणजे आजारी पडलं तरी त्याची सुद्धा लक्ष नाही त्याचे सुद्धा काय येतं पुन्हा येतं. भक्ती मार्गामध्ये त्या ठिकाणी त्या खुणा पाहिजे. तुकाराम महाराज त्या खुणाची अपेक्षा करतात काय करतात ऐशेवर मत दावी नारायण कारण की आत्म्या ज्या खुणा येतात त्या खुणा या ठिकाणी प्रगट व्हायला पाहिजे कारण की ती भक्ती करत असताना देहीचे चिन्ह बाहेरी क्षणा माझारी पालटली कारण की क्षणामध्ये त्याचे हाती पालटले जातात आणि असे चिन्ह कारण की ते जर तत्व जीवनामध्ये प्राप्त झालं आहे की नाही संत चरण रज लागता कसं होतं ते सहज आपण आता इथे बसतो आपल्या अनेकांच्या जीवात सहज साधू आले आहे की नाही सहज ते तत्व सुद्धा सहज आलं. आपण कुठे जप करायला गेलो तप करायला गेलो कुठं बसलो होतो का आपलं नारायण महाराजांसारखं तपाला त्यांनी त्रिलेख त्यांच्यामुळे तर आपल्यापर्यंत आलं आहे की नाही. त्यांनी साधना केली अट्टहास केला तेव्हा ठीक आपण काय अट्टहास केला आहे की नाही. संत चरणराज लागता सहज वास मग राम असं सुख जर वाढलं तर काय होतं म्हणजे गणपती प्रेम दाटे त्या भगवंताचं रामरूप हृदयामध्ये प्रगट होण्याचे काय त्या खुणा आहेत काय होतं कंठामध्ये प्रेम दाटून येतं डोळ्यावर खळखळ खळखळ धारा होतात नैनी निरलोटे हृदय प्रगट रामरूप हृदयामध्ये प्रगट झाल्याचं काय ते खुणा आहेत सजळ नेत्र जो नाही झाले हरी भक्तीची सुख चोळे म्हणती लटकेच बोलती उभय लोकी कारण की सजळ नेत्रावाचं जर जळ जळ किंवा धारा जर नाही लागल्या आणि जर म्हणत असते की आम्हाला हरिभक्ती कळाली तर म्हणजे लटकेच बोलती उभय लोकी काय करतात म्हणजे त्या जनतेला ते फसवतात या ठिकाणी खोटे बोलतात म्हणून त्या ठिकाणी जो भाव आहे तो अंतरंगातला भाव त्या ठिकाणी प्रगट व्हायला पाहिजे आणि तो भाव भगवंताच्या नामाने भक्तीने त्या ठिकाणी प्रगट होतो आणि देवाला पण काय आवडतो भावच आवडतो. भावामुळे आपले कारण की भाव सगळ्यात महत्वाचा आहे. तो भाव काय कुठं बाजारात मिळत नाही तो भाव अंतरीची गोडी लागते ऐक ना आतली गोडी लागते आहे की नाही. तिथं म्हटलंय उपर की खूप बनी अंदर राम जाणे आहे की नाही. वरून भरपूर नाटला जातो पण आज काय म्हणलंय कारण की इथं सांगितलं आज करा मात कृपा करील
पंढरीनाथ करायच्या आतमध्ये आत्मात व्हायला पाहिजे, आतून बदल व्हायला पाहिजे, है की नाही? आपला जो बदल चाललाय बहिरंगाने बदल चाललाय, अंतरंगात बदल व्हायला पाहिजे. जोपर्यंत देव भावाचा भावाचा 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 नाही कोणाच्या बापाचा नाही कोणाच्या बापाचा नाही कोणाच्या बापाचा नाही कोणाच्या बापाचा देव भावाचा भावाचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वभाव म्हणजे निष्ठा खूप महत्वाची. भाव आणि जो भाव अंतःकरणामध्ये प्रगट व्हायला पाहिजे. परंतु त्याच्यासाठी हे सगळं मिळवण्यासाठी काय लागते? संतांची भेट अवघड, संतांची भेट होण्यासाठी तीच भेट काय आहे? अवघड आहे. कशी आहे? सात्विक भाव म्हणजे 8 प्रकारचे भाव त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये तयार होत असतात आणि ते भाव सगळ्यात महत्वाचे आहेत. आणि ते भाव या ठिकाणी जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे, त्या भक्तीने त्या ठिकाणी ते प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ते भाव त्या भावापर्यंत पोहोच करणारा, कारण की भावावर आरूढ करणारा त्या ठिकाणी साधू जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की बहु अवघड आहे संत भेट. कशी म्हणजे बहु अवघड आहे. किती अवघड आहे म्हणजे व्याघ्र सिंहाचे दूध चंद्र अमृत सुखे सेवा किती अवघड म्हणजे चंद्रामृत सुखे शेवेल आस्था दाता रवी बाया हेळा सागर करवेल परित्या साधूची भेट ना होईला. काय म्हणजे चंद्रा चकुर पक्षी जे चंद्राचं अमृत सेवन करतो, कदाचित ते तुम्ही सेवन करू शकता, ते सुद्धा तुम्ही प्राप्त करू शकता. बाया आस्था दाता रवी जो सूर्य मावळायला चाललाय त्या ठिकाणी त्या मावळणाऱ्या सूर्याला सुद्धा एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्राप्त होईल. चांगदेवासारखं एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्राप्त होईल की मावळणाऱ्या सूर्याला सुद्धा काही तुम्ही थांबू शकणार. कारण की शांडल्याने पतिव्रता होती आणि जी पतिव्रता तिची देवावरती सत्ता. अशी जी पतिव्रता शांडल्य माता
तिने काय केलं होतं, सूर्याला त्या ठिकाणी 3 दिवस होऊन दिलं नव्हतं. म्हणजे सूर्याला सुद्धा तुम्ही, रवी मावळणाऱ्या सूर्याला सुद्धा तुम्ही थांबू शकता. बाहेर हेळा सागर तरवेल, कारण की सावरकरांनी त्या ठिकाणी समुद्र स्वतःच्या बाहुबलावरती तरून त्या ठिकाणी खाडी तरून त्या ठिकाणी समुद्राच्या बाहेर आले होते. म्हणजे बाहुबलावरती तुम्ही सागर सुद्धा तरून जाऊ शकता, है की नाही. व्याघ्र सिंहाचे जोड आहे, है की नाही. व्याघाचे आणि सिंहाचं सूट ज्यावेळेस शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी आणि पोट दुखते त्यांच्यावर विलास सांगतो, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी वाघिणीचं दूध काढून आणलं होतं. म्हणजे ते सुद्धा शक्य होईल, परंतु त्या साधूची भेट काय दुर्लभ आहे. कारण की आता या कलियुगामध्ये साधू ओळखणं अवघड आहे. त्यावेळेस सुद्धा परिस्थिती अवघड होती. तुकाराम महाराज 300-350 कलियुगामध्ये साधू थोडा आहे, पण साधू ओळखायचा कसा, आहे का नाही. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, त्यासाठी संत झाले कलित बहुधा. संत कलित झाले तर आयशियांची करिता सेवा काय सुख होईल. कारण की कलियुगामध्ये सगळे काय झाले आता बाबा माझे टुक्कर बाबू बाबांचे शब्द सांगतात. म्हणजे सगळे आज सगळा बाजार झाला आहे का नाही. परंतु साधू ओळखावणी Thank you.
पाहिजे एका बाजू येणं ते माईक आहे म्हटली माईक मायावर कारण की साधू ओळखण्याची कोण सांगताय काय सांगताय एका रंगले कांगले असा जो साधू आहे जे रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले देव तेथेच जाणारा तो साधू यारे यारे लहान थोडं याची भलती नारे नाही न राखणारे होता कटनट यारे त्यांच्यासाठी काय जात वित गोत तुळशीला मात्र भजे का तो इथं साधूच्या ठिकाणी काही त्या ठिकाणी नसतं. साधू हा बहिरंगाचा नसतो तो त्या ठिकाणी अंतरंगाचा असतो आणि अंतरंगाचा साधू ओळखण्यासाठी त्या ठिकाणी साधना किंवा भगवंताच्या नामचिंतनाने कारण की तुकाराम महाराजांना सुद्धा अनेक काही दिवस साधना करावी लागली त्या ठिकाणी आणि साधना करत असताना बाबाजी चैतन्याने काय केलं सापडिले वाटे सापडिले वाटे जाता गंगा स्नान आणि मस्तकी तो जाना भोजनामागती आणि करोनी प्रबोध संत अनुग्रह प्रबोध काय भानगडी हीच कळा नाही म्हणा तुकाराम महाराज सांगतात करोनी प्रबोध संत बाळ उतरणे कारण की प्रबोध म्हणजे बुद्धीला जाग करणं आणि हे संत महाराज कारण की बुद्धीचे वैभव आणि कारण की मावळी सांगतात हरी बुद्धी जपे तो हरिबुद्धी जपे बुद्धीने जपायचंय आपण वाचेने जपतोय हे की नाही वाचेशी सुलभ वाचेला सुलभ रामकृष्ण आहे की रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो सेवाचा कारण की स्वतः शंकर प्रभू शंकर भगवान तुझ्या नामाचा
हरी हरी मंत्र हा देवाचा मनची देवाचा देवा मोक्ष. पण आपल्याला मोक्षाच्याही पुढे जायचं. तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष सुखा हाणू लाथा लाथा. आपल्याला त्याच्याही पुढे जायचंय. कारण की बुद्धीचे वैभव आणले नाही तुझी एकाके शिवराजे सकळ केले. कारण की हरी बुद्धी जपे. कारण की हरी बुद्धीने जपायचं आहे. आणि बुद्धीने जपण्याची जी रीत आहे ते काही करतात तंत्र मार्ग घेत असतात. आणि तेच कार्य या ठिकाणी अविरतपणे या ठिकाणी बाबांचं चालू आहे. कारण की त्यांच्या वलय तयार झाले. त्या परिसरामध्ये वलय तयार झाले. कारण की त्या वलयाने हे आपोआप या ठिकाणी सगळे खेळले जातात. आणि असा जो महात्मा आहे तो महात्मा, त्या महात्म्याची सेवा करण्याची संधी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली. त्या सेवेनेच काय होतं म्हटले तुकाराम महाराज म्हणतात. त्या सेवेने काय होतं? तुका म्हणे माग नवे वृत्तीवर. 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 तुका
गुणा प्रगटोनी अकलीच्या गुणा प्रगटोनी इकडे बघा हो तुम्ही साईडला वा हो इकडे घ्या आबा इकडे बघा हो ओके वृत्ती ही निवृत्त झाली आणि दिसू लागली वास वृत्ती निवृत्त व्हायला पाहिजे. आपण कसे सगळे वृत्तीवर येतो आपण कसे येतो वृत्तीवर म्हणजे यावर येतो आपण आहे का नाही. इथं सांगितले हित विदेही भोगोदशा कारण की जे हात असून विदेही स्थिती जी प्राप्त करून घेणं जे हात असून विदेही स्थिती प्राप्त करून घेणं ही स्थिती प्राप्त करण्याची साठी या ठिकाणी तुकाराम महाराज त्या ठिकाणी भगवंताला विनंती करतात आणि त्या विदेही स्थितीमध्ये आज आत्मा विदेही आत्माराम बाबा विदेही महात्मा या ठिकाणी आपण आपल्या दर्शनाचा योग या ठिकाणी येतोय आणि ती स्थिती जीवनामध्ये प्रत्येकाच्या प्राप्त व्हावी आणि तुकाराम महाराज सुद्धा त्याच स्थितीबद्दल त्या ठिकाणी भगवंताला विनंती करतात की तुका म्हणे मग कारण की असं जे सुख आहे ते कसं आहे चिरकाल टिकणार ज्या सुखाचा ते सुखापासून कधीही पारख होता येत नाही असं जे सुख आहे ते भगवंता ऐसे अंतरीच्या पुन्हा प्रगटोरी असं पुन्हा कोणत्या पुन्हा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वभाव कसा असला पाहिजे निष्ठावंत पाहिजे निर्धार हे वर्म चुकू नये हे काय वर्म आहे त्याच्यातलं
आणि दुसरं एक वर्म आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. कारण की वैष्णव व्हायचंय ना, वैष्णव व्हायचंय ना, त्याला जग कसं दिसलं पाहिजे? विष्णुमय दिसलं पाहिजे. वैष्णव हाच काय आहे? वैष्णवांचा धर्म आहे. आणि तो धर्म या ठिकाणी प्रत्येकानं भेद आणि अभेद या ठिकाणी गेला पाहिजे. कारण की द्वैताची झाडणी गुरु कैसे कीर्तन भजन आणि ते द्वैत जाण्यासाठी, ते द्वैत ज्यांच्या ठिकाणी नाही हे का नाही, कोण पुण्याचं होईल सेवक देही द्वंद्वादेच्या धुरावले, जे ते द्वैत ज्यांच्या ठिकाणी नाही असे ते महात्मे आहेत ज्यांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडावी. आणि तीच सेवा या ठिकाणी बाबांच्या रूपाने त्या ठिकाणी ज्यांचं द्वैत या ठिकाणी पूर्णपणे मावळून गेलंय आणि विदेही स्थितीमध्ये या ठिकाणी त्यांच्या आनंदामध्ये धून निधून आप निघून आहे का नाही, त्या धुनीमध्ये त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी ते सतत त्या ठिकाणी त्या भगवंताशी तादात्म्य साधून त्या ठिकाणी त्यांची म्हणजे सतत नवे नवे ते भगवंत रूपच झाले, नवे नवे काय ते भगवंत रूपच झाले. आणि असे महात्मे आणि अशाच सेवा करण्याची संधी या ठिकाणी बोरकर महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली. कारण की त्यांना बाबांनी खऱ्या अर्थाने कडेवर उचलून घेतलं. सेवा करण्याची संधी कोणालाही प्राप्त होत नसते. या ठिकाणी बाबांनी त्यांना ती प्राप्त करून दिली आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. या ठिकाणी गुणीजन मंडळी सर्व या ठिकाणी गायक वादक पाठा भरपूर आहे आणि गायक सुद्धा सुंदर आहे असे महाराज भाऊ असतील. आणि आचार्य सांगितलं म्हणजे जागरायला तुम्हाला यावं लागेल, जागराला यावं लागेल सांगितलं एवढं ठीक आहे म्हणलं. आता बाबांची जी इच्छा असेल ते असेल. पत्रिका पाहिलं की त्याच्यात गुरुवारी टाकून ठेवू. त्याच्या अगोदरचे मोठे मोठे महात्मे विजयाकडे असतील, अनेक मोठे मोठे महात्म्याची कीर्तनं झाली. आजच्या कीर्तनाला गुरुवारी शब्द टाकला तर काय त्यांना काय म्हणजे त्याच्यामुळे अजूनच जावं आला. काय बाबांनी जशी सेवा करून घेतली आणि तुम्ही बोलणार कोणीच नाही, तेच बोलत होते, त्यांनीच बोलून घेतलं आणि झालेली सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करतो. आणि अशीच सेवा करण्याची संधी त्यांनी या ठिकाणी द्यावी बाबांनी अशी त्यांच्या चरणी विनंती करतो. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर मावली